भगवंताचं दर्शन घेण्याची मनामध्ये आस लागली. ऐका ना, त्या देवाच्या दर्शनाची आस देवाला पण लागते. आस लागली आणि आस धरून त्या ठिकाणी विचार करतायत, बरं या स्वरूपामध्ये जाऊ तर चालणार नाही, मग काय करावं म्हणे. वेश पालटला त्यांनी, वेश पालटला आणि वेश पालटून गोकुळामध्ये आले. नगर में जोगी आया जिसे कोई समझ न पाया, अजब है तेरी माया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 नगर में जोगी आया, भेद कोई समझ न पाया, अजब है तेरी माया, यशोदा के घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. जय हो. हाताने टाळी. जोग्याचा वेश धारण केलाय आणि जोग्याचा वेश धारण करून नंद भुवनामध्ये भगवान शंकर आले आहेत. आता भगवान शंकर आहेत, हा भेद मात्र कोणाला कळला नाही. बोला. अंगभूति गले रुणमाला शेष नाग लिपटायो, बाके तिलक भाल चंद्रमा घर घर अलग जगायो, हो घर घर अलग जगायो, हो घर घर अलग जगायो. अंगभूति गले रुणमाला शेष नाग लिपटायो, बाके तिलक भाल चंद्रमा घर घर अलग जगायो, घर घर अलग जगायो. नगर में जोगी आया, आया भेद कोई समझ न पाया, यशोदा के घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. नंद भुवनामध्ये भगवान शंकराचं प्रागट्य झालंय. वेश पालटून आहे, जोग्याचा वेश धारण केलाय. अंगावरती कपडे हे मलिन आहेत, जटा मोकळ्या सोडलेल्या आहेत, दिसत असताना विद्रूप दिसत आहेत. दारावरती थाप टाकली, कारण की नंद बाबाचे सगळे द्वार उघडे होते. कोणत्या द्वारातून सोनं वाटप होतं, कोणत्या द्वारातून त्या ठिकाणी वस्त्रदान केलं जायचं, कोणत्या द्वारातून अन्नदान केलं जायचं, सगळे द्वार नंदबाबांनी आज उघडे केले होते. आणि इतक्यामध्येच सायंकाळची वेळ झाली आहे आणि भोले बाबा त्या ठिकाणी आले आहेत. म्हणे तुम्हाला काय हवंय?
जे हवा असेल ते या ठिकाणी मिळेल. यशोदामाईला सांगितलं म्हणे मला तुझं बाळ पाहायचं म्हणे. तुझं बाळ पाहण्याची माझ्या मनात इच्छा झाली. तुझं बाळ दाखव म्हणे. यशोदेने पाहितलंय एवढं विद्रूप माझं कोमल असणारं बाळ, याला जर पाहितलं तर घाबरेल, दचकेल, भीती निर्माण होईल त्याच्या अंतःकरणामध्ये. नाही म्हणे मी तुझ्या हातात बाळ देणार नाही. कोप केला आणि महालाचं द्वार लावलंय, आतमध्ये जाऊन बसले. एवढ्यामध्येच रात्र झाली. बघा भोले बाबा तिथंच आहेत, त्याच वेशामध्ये रात्र झाली, बेरात्र झाली. इच्छा केली ते पावन. रात्र झाली मायबाप. रात्र झाल्याच्या नंतर रात्रीचे 2 वाजले आहेत, कडाक्याची थंडी पडली आहे बघा ना. आणि आता मात्र उघडे भंब असणारे भोले बाबा थंडीच्या त्या गारट्याने काकडायला लागलेत. दात कडकड कडकड वाजतायत, अंगाला शहारा येतोय आणि जागीच बसलेत, कुडकुड कुडकुड करतायत. भगवंताने विचार केला भोले बाबांना एवढं कष्ट देणं योग्य नाही आहे. भगवान परमात्मा रात्री बेरात्रीस एवढे किरकाळ्या ठोकत रडतायत, एवढं रडतायत, एवढं रडतायत, काही केल्याने समजत नाहीये. रडते माझे बाळ तान्हे, समजावी तारा हे ना. रडते माझे बाळ तान्हे, समजावी तारा हे ना. रडते माझे बाळ ताने, समजावे तारा हिना. रडते माझे बाळ ताने, समजावी तारा हिना. नानपणी समजावी ते, मागील ते खाया देते. नाना परी समजावी ते, मागील ते खाया देते. थपटोने निजवीते, थपटोने निजवीते, हे हलविते पाळणा. रडते माझे बाळ ताने, समजावी तारा हे ना. रडते माझे बाळ ताने, समजावी तारा हे ना. रडते माझे बाळ ताने, समजावी तारा हिना. रडते माझे बाळ ताने, समजावी तारा हिना. नाना प्रकारे समजावते यशोदामय्या, पण भगवान परमात्मा रडायचं काही थांबवत नाही. रडायचं थांबत नाही. नाना परी करते छंदू, रडत असे स्पुंद स्पुंद. पण काय करावं, पूर्वीचा काळ होता आणि त्यावेळेस लेकरू रडायला लागलं, डॉक्टरकडे नेत नव्हते. सकाळी सकाळी गोसाईबुवा द्वारामध्ये यायचे आणि द्वारामध्ये पीठ मागण्यासाठी आल्याबरोबर गोसाई बाबा, अहो रात्रपासनं लेकरू रडतंय म्हणे, मग याला अंगुरा करा. बघा ना, त्या अंगुऱ्यामध्ये पण एवढी ताकद होती, भगवान दत्तात्रयांची कृपाच होती. बघा एकदाचा का अंगुरा केला ते बाळ टणटणीत खेळायचं. मग अशा अवस्थेमध्ये रात्री बेरात्री आता कुठं गोसाई बुवा पाहावे, विचार पडला यशोदेला. आता याला अंगुरा करायचा, काय करावं, कुठं सापडतील.
या महालातून त्या महालामध्ये, त्या महालातून या महालामध्ये करते. पण कान्हा रडायचे थांबत नाही. बघा म्हणे मध्ये तर थांबत नाही म्हणे. चला म्हणे याला बाहेर घेऊन जाऊ. जसं द्वार उघडलंय, द्वार उघडल्याबरोबर सकाळी सायंकाळी बसलेले जे जोगी बाबा आहेत त्यांचं दर्शन झालं. आणि तुम्ही गेले नाही. यशोदे कसा जाणार? तुझ्या बाळाचं दर्शन झाल्याशिवाय मी जाणारच नव्हतो आणि जाऊही शकत नाही. बरं झालं तुम्ही थांबलात. माझं बाळ बऱ्याच वेळ झालं रडतंय. भगवान परमात्मा म्हटले मी त्याच्यासाठी तर रडत होतो. एकदाचं दर्शन घेण्यासाठी तर रडत होतो म्हणे. किती कंठ दुखला असेल माझा दर्शनासाठी. म्हणे याला अंगुरा करा. भगवंताच्या हातामध्ये दिलंय. जशी त्या ठिकाणी नजरानजर झाली मायबाप. भगवान शंकराची आणि भगवान कन्हैयाची नजरानजर झाली. अगदी मनोमन भावाने त्या ठिकाणी एकमेकाला बोलतायत. भगवान शंकर म्हणतायत देवा बराच थंडीने काकडून गेलो रे, पण आता मात्र त्याचं समाधान वाटतंय, तुझं दर्शन झालं. भगवान कन्हैया म्हणतात देवा तुमच्यासाठी तर मी किती गळा फाडून रडलोय तुम्हाला सांगू काय? माझा गळा दुखतोय म्हणे. दोघांचं एकमेकाकडे पाहून मनोमन भावाने एकमेकाला बोलतायत.